नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि हा महिना म्हणजे केवळ पूजा, उपवास, मंदिरात जाणे किंवा देवासमोर दिवा लावणे एवढाच नाही. श्रावण म्हणजे स्वतःच्या मनाकडे पाहण्याची एक सुंदर संधी आहे. आयुष्यात कितीही अडचणी असल्या, मनामध्ये कितीही चिंता असल्या, कितीही अपयश आलेले असले तरी श्रावणाचा हा पवित्र काळ आपल्याला एक गोष्ट शिकवतो. देव तुमच्या आयुष्यातील समस्या नेहमी लगेच दूर करेलच असे नाही, पण त्या समस्यांमधून बाहेर पडण्याची शक्ती तो नक्कीच तुमच्या मनात निर्माण करू शकतो. म्हणून आजचे हे प्रवचन शेवटपर्यंत नक्की ऐका. मध्येच हा व्हिडिओ बंद करू नका, कारण पुढे आपण अशा काही गोष्टी समजून घेणार आहोत ज्या कदाचित तुमच्या सध्याच्या परिस्थितीशी अगदी तंतोतंत जुळतील. कदाचित तुम्ही आज ज्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहात त्याचे उत्तर पुढच्या काही मिनिटात स्वामींच्या विचारातून तुम्हाला मिळेल. म्हणून शांत बसा, मन स्थिर करा आणि स्वतःला फक्त एवढे सांगा, स्वामी, आज मला माझ्याबद्दल काहीतरी नवीन शिकवा. कारण कधी कधी देवाकडे आपण परिस्थिती बदलण्याची प्रार्थना करतो, पण देव आपल्याला आधी परिस्थितीशी लढण्याची ताकद देतो. श्रावण आपल्याला सर्वात पहिली गोष्ट शिकवतो ती म्हणजे थांबणे. आयुष्याच्या धावपळीत आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे धावत असतो. पैसा हवा, घर हवे, नोकरी हवी, व्यवसाय वाढावा, मुलांनी पुढे जावे, नात्यांमध्ये प्रेम मिळावे, समाजात मान मिळावा, आणि या सगळ्याच्या मागे धावताना आपण स्वतःच्या मनाला मात्र विसरून जातो. श्रावण सांगतो, थोडा वेळ थांबा. स्वतःला विचारा, मी नेमका कशासाठी धावत आहे? कारण दिशा चुकीची असेल तर वेग कितीही मोठा असला तरी आपण योग्य ठिकाणी पोहोचणार नाही. स्वामी समर्थांचे नाव घेणे म्हणजे फक्त ओठांनी नामस्मरण करणे नाही, स्वामींच्या विचाराने जगणे म्हणजे मनाला योग्य दिशा देणे होय. तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी बिघडले असेल तर लगेच स्वतःला दुर्दैवी समजू नका. काही वेळा आयुष्यातील बंद झालेले दरवाजे हे शिक्षा नसतात, ते संरक्षण असते. आपण ज्या गोष्टीसाठी रडत असतो तीच गोष्ट आपल्यासाठी योग्य नव्हती हे काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी समजते. म्हणून आज एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल तर स्वामींवर राग करू नका. कदाचित स्वामी तुमच्याकडून ती गोष्ट दूर करत नसतील, कदाचित ते तुम्हाला त्यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी तयार करत असतील. मनुष्याला वर्तमान दिसते, पण परमेश्वराला संपूर्ण मार्ग दिसतो. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक संकटाला उत्तर लगेच मिळत नाही. काही प्रश्नांची उत्तरे वेळ देतो. काही जखमा औषधाने नाही तर काळाने भरतात. काही नाती समजावून सांगून नाही तर शांत राहून वाचतात. आणि काही परिस्थिती प्रयत्न करून नाही तर योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवून बदलतात. म्हणून श्रावणात एक संकल्प करा, मी घाईत निर्णय घेणार नाही, रागात शब्द बोलणार नाही, दुःखात स्वतःला संपलेले समजणार नाही आणि यशात स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणार नाही. ही 4 वाक्ये जर मनात उतरली तर तुमचे आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल. मंडळी, तुमच्यापैकी कितीतरी जण असे असतील ज्यांनी आपल्या आयुष्यात इतरांसाठी खूप काही केले आहे, पण स्वतःसाठी मात्र फार कमी केले आहे. घरासाठी झटले, कुटुंबासाठी त्याग केला, मुलांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, नात्यांसाठी स्वतःचे दुःख लपवले आणि सगळ्यांना हसवताना स्वतः मात्र आतून रडत राहिलात. जर हे तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आज स्वामींच्या चरणी एक गोष्ट ठेवा, तुमचे मन. प्रत्येक वेळी मजबूत राहण्याची गरज नाही. कधी कधी डोळ्यात पाणी येणे ही कमजोरी नसते, ते मनावरचा भार कमी करण्याचा मार्ग असतो. देवासमोर रडताना लाजू नका, कारण जगासमोर आपण शब्द लपवू शकतो, पण देवासमोर मन लपवण्याची गरज नसते. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती आहे माहिती आहे का? स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणे. कोणाचे घर मोठे आहे, कुणाची नोकरी चांगली आहे, कुणाकडे पैसा जास्त आहे, कुणाची मुले हुशार आहेत, कुणाला समाजात अधिक मान आहे, हे पाहता पाहता आपण आपल्या आयुष्यातील आशीर्वाद विसरतो. स्वामी समर्थ तुम्हाला दुसऱ्याचे आयुष्य देण्यासाठी आलेले नाहीत, ते तुमचे आयुष्य सुंदर करण्यासाठी आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या वाटेकडे पाहू नका. तुमची वाट वेगळी आहे. कुणाला फुलांचा रस्ता मिळतो, कुणाला काट्यांचा, पण दोघेही आपल्या प्रवासाने एका ठिकाणी पोहोचतात. तुमचा प्रवास उशिरा सुरू झाला म्हणून तो चुकीचा आहे असे नाही. आजपासून एक गोष्ट करा, सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल हातात घेण्याऐवजी काही क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, आज माझ्याकडून कुणाचे मन दुखू देऊ नका, आज माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या आणि माझ्या मनाला चुकीच्या विचारांपासून वाचवा. ही छोटीशी प्रार्थना तुमच्या दिवसाची दिशा बदलू शकते. कारण आपण देवाकडे नेहमी मागतो, पैसा द्या, सुख द्या, यश द्या. पण एकदा देवाकडे हेही मागून पहा, स्वामी, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या.
कारण योग्य बुद्धी मिळाली तर अनेक समस्या निर्माण होण्यापूर्वीच थांबतात. आता पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे, म्हणून हा भाग अजिबात चुकवू नका. आयुष्यात काही लोक तुमच्यावर प्रेम करतील, काही तुमचा गैरसमज करतील, काही तुमच्यावर टीका करतील आणि काही लोक तुम्ही कितीही चांगले वागलात तरी तुमच्यात दोष शोधतील. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार जगायला सुरुवात केली तर एक दिवस स्वतःला हरवून बसाल. चांगले बना, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. प्रेम करा, पण स्वतःला विसरून नाही. मदत करा, पण स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून नाही. क्षमा करा, पण पुन्हा पुन्हा त्याच जखमेवर स्वतःला नेऊन नाही. स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे विवेकही आहे. भक्ती मनाला नम्र बनवते, पण विवेक मनाला मजबूत बनवतो. काही वेळा तुम्हाला वाटेल की माझ्यासाठी कोणीच उभे नाही, सगळे दूर गेले आहेत, माझे दुःख कुणाला समजत नाही. पण त्या क्षणी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी स्वतःच्या बाजूने उभा आहे का? कारण अनेकदा आपण बाहेरून आधार शोधतो, पण स्वतःच्या मनाला आधार देत नाही. तुमच्यावर जगाचा विश्वास नसला तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. लोकांनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले म्हणून तुमची क्षमता कमी होत नाही. एखाद्या माणसाने तुमची किंमत ओळखली नाही म्हणून तुमची किंमत संपत नाही. सोनं मातीमध्ये पडले तरी सोनंच असतं, त्याची किंमत माती ठरवत नाही. म्हणूनच श्रावणातील या पवित्र काळात स्वतःबद्दल एक नवीन निर्णय घ्या. जुने अपयश रोज उचलून फिरायचे नाही. ज्यांनी दुखावले त्यांच्याबद्दल रोज विचार करत बसायचे नाही. गेलेल्या संधींचा शोक करत राहायचा नाही. माझ्याकडून हे का झाले या प्रश्नात अडकून राहायचे नाही. त्याऐवजी स्वतःला विचारा, आता पुढे मी काय करू शकतो? भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकून भविष्य नक्की बदलता येते. आणि लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या नावाचा जप हा केवळ संकटाच्या वेळी करायचा आधार नाही. सुखातही स्वामींचे स्मरण करा, कारण दुःखात देवाची आठवण येणे सोपे असते, पण सुखात देवाला विसरू नये ही खरी भक्ती आहे. तुमच्या घरात आज काही कमी असेल तरी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कदाचित तुम्हाला मोठे घर मिळाले नसेल, पण तुमच्याकडे घर आहे. कदाचित भरपूर पैसा नसेल, पण 2 वेळचे अन्न आहे. कदाचित प्रत्येक नाते तुमच्या मनासारखे नसेल, पण काही माणसे अजूनही तुमच्या सोबत आहेत. आपण जे नाही त्याची यादी मोठी करतो आणि जे आहे त्याची किंमत कमी करतो. श्रावण आपल्याला ही चूक सुधारायला शिकवतो. आज या क्षणी तुमच्या मनात एखादी चिंता असेल, एखादी इच्छा असेल, एखादे अपूर्ण स्वप्न असेल, तर मनात स्वामींचे नाव घ्या. पण त्यानंतर उठून प्रयत्नही करा. फक्त प्रार्थना करून थांबू नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मावरही विश्वास ठेवा. नशीब बदलण्याची वाट पाहत बसू नका. तुमच्या हातात जे आहे ते प्रामाणिकपणे करत राहा. छोटा प्रयत्न रोज केला तरी मोठा बदल घडतो. एका दिवसात जीवन बदलत नाही, पण रोजच्या छोट्या चांगल्या निर्णयांनी काही महिन्यांत संपूर्ण जीवन बदलू शकते. जर आज तुम्ही खूप थकले असाल तर स्वतःला दोष देऊ नका. थोडा आराम घ्या आणि पुन्हा उभे राहा. पडणे म्हणजे पराभव नाही, होऊन पुन्हा उभे न राहणे हा खरा पराभव आहे. तुमच्या आयुष्यात कितीही वेळा संकटे आली असतील तरी तुमची कथा अजून संपलेली नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत संधी आहे. जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत मार्ग आहे. आणि जोपर्यंत स्वामींचे नाव तुमच्या ओठांवर आहे तोपर्यंत मनात आशेचा दिवा विझू देऊ नका. म्हणून या श्रावणात स्वामींकडे फक्त इच्छा मागू नका, स्वतःमध्ये बदल मागा. स्वामी, माझा राग कमी करा, माझे मन शांत करा, माझ्या चुकीच्या सवयी दूर करा, योग्य माणसांना ओळखण्याची बुद्धी द्या, चुकीच्या मार्गापासून मला दूर ठेवा, माझ्या कुटुंबासाठी चांगला माणूस बनण्याची शक्ती द्या. संकट आले तरी घाबरू नये असा धीर द्या आणि यश आले तरी अहंकार वाढू नये अशी नम्रता द्या. अशी प्रार्थना करा, कारण परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्याची शक्ती मिळाली तर कोणतीही परिस्थिती तुमच्यावर राज्य करू शकत नाही. आता शेवटी एक गोष्ट मनात खोलवर ठेवा. तुमच्या आयुष्यात सध्या अंधार असेल तर याचा अर्थ सूर्य कायमचा मावळला आहे असा होत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी पहाट येतेच. तुमच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते कायमचे नसते. तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याच्या सामर्थ्याची तयारी करत असतो. म्हणून हार मानू नका. रडू येत असेल तर रडा, पण त्यानंतर चेहरा पुसा आणि पुन्हा उभे राहा. मनात एकच मंत्र ठेवा, मी एकटा नाही, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. तुम्ही हा विश्वास मनापासून ठेवला तर संकट संपण्यापूर्वीच तुमच्यातील भीती संपायला सुरुवात होईल. आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ फक्त ऐकून सोडू नका. यातील एक विचार आपल्या आयुष्यात उतरवा.
शक्य असेल तर हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या मनाने खचलेली आहे, जी कुणाला न सांगता दुःख सहन करत आहे किंवा जी पुन्हा नव्याने उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. आणि आता मनापासून स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरातील दुःख कमी करा, आमच्या मनातील भीती दूर करा, आमच्या कुटुंबाला सुख शांती द्या, आमच्या चुकीच्या वाटा बंद करून योग्य मार्ग दाखवा आणि संकटाच्या काळात आमचा विश्वास ढळू देऊ नका. आम्ही कितीही थकलो तरी तुमचे नाव सोडू देऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. या श्रावण महिन्यात तुमच्या आयुष्यात नव्या आशेची, नव्या शक्तीची आणि नव्या सुरुवातीची पहाट होवो. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. फक्त विश्वास सोडू नका, प्रयत्न थांबवू नका आणि मनामधून स्वामींचे नाव कधीही जाऊ देऊ नका. मंडळी, आता या प्रवचनातील एक अतिशय महत्त्वाचा भाग आपण समजून घेऊया. कारण श्रावण म्हणजे फक्त बाहेरची पूजा नाही, तर मनाचीही पूजा आहे. आपण देवाच्या मूर्तीला अभिषेक करतो, फुले अर्पण करतो, बेलपत्र वाहतो, दिवा लावतो, पण त्याच वेळी आपल्या मनात साठलेला राग, मत्सर, अहंकार, द्वेष आणि जुन्या दुःखांचे ओझेही स्वामींच्या चरणी ठेवले पाहिजे. देवासमोर डोके टेकवण्यापेक्षा मन टेकवणे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही किती वेळ पूजा केली यापेक्षा पूजा केल्यानंतर तुमच्या वागण्यात किती शांतता आली हे महत्त्वाचे आहे. म्हणून आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या मनात अशी कोणती गोष्ट आहे जी मी अनेक वर्षांपासून घेऊन फिरत आहे आणि जी मला आतून त्रास देत आहे? एखाद्याने केलेला अपमान असेल, एखाद्या नात्यात आलेली कटुता असेल, एखादे अपयश असेल, एखादे अपूर्ण स्वप्न असेल किंवा स्वतःबद्दलची एखादी खंत असेल, ती गोष्ट आज स्वामींच्या चरणी सोपवा. कारण प्रत्येक दिवस जुने ओझे घेऊन जगण्यासाठी मिळालेला नाही. कधी कधी आपण म्हणतो, स्वामी माझे ऐकत नाहीत. पण जरा शांतपणे विचार करा, कदाचित स्वामी तुमचे ऐकत नसतील असे नाही. कदाचित ते तुम्हाला अशा उत्तरासाठी तयार करत असतील जे तुम्ही अजून स्वीकारायला तयार नाही. आपल्याला उत्तर हवे असते लगेच, आपल्याला परिणाम हवा असतो लगेच, पण निसर्गाला त्याची वेळ माहीत असते. बीज जमिनीत टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाड होत नाही. त्याला अंधार सहन करावा लागतो, माती सहन करावी लागते, पाणी घ्यावे लागते आणि मग हळूहळू अंकुर बाहेर येतो. तुमचे आयुष्यही तसेच आहे. सध्या तुम्ही ज्या अंधारातून जात आहात तो कदाचित तुमच्या आयुष्यातील नवीन अंकुराची सुरुवात असू शकते. म्हणून अंधाराला घाबरू नका. काही वेळा प्रकाश येण्यापूर्वीचा काळ सर्वात शांत असतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कायमची राहण्यासाठी आलेली नसते. काही लोक तुम्हाला प्रेम शिकवतात, काही लोक संयम शिकवतात, काही लोक तुम्हाला स्वतःची किंमत शिकवतात आणि काही लोक तुम्हाला कोणावर किती विश्वास ठेवायचा हे शिकवतात. म्हणून एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर स्वतःला अपूर्ण समजू नका. काही नाती संपतात म्हणजे तुमचे आयुष्य संपत नाही. कधी कधी एखाद्या नात्याचा शेवट म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाची सुरुवात असते. स्वामींच्या भक्ताने प्रेम करावे, पण स्वतःची किंमत विसरू नये. क्षमा करावी, पण प्रत्येक वेळी स्वतःला त्याच दुःखात ढकलू नये. तुम्हाला माहीत आहे का, मनुष्याची सर्वात मोठी शक्ती कोणती आहे? परिस्थिती बदलण्याची क्षमता नाही, तर परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत स्वतःला स्थिर ठेवण्याची क्षमता. घरात समस्या असतील, पैशांची अडचण असेल, नोकरीची चिंता असेल, व्यवसायात नुकसान झाले असेल, नात्यांमध्ये तणाव असेल, या सगळ्या गोष्टी एकाच वेळी तुमच्या समोर उभ्या राहू शकतात. पण त्या क्षणी जर मन शांत राहिले तर तुम्हाला मार्ग दिसतो. घाबरलेले मन भिंत पाहते, शांत मन दरवाजा शोधते. म्हणून श्रावणात स्वामींच्या नामस्मरणासोबत मनाला शांत करण्याची सवय लावा. दिवसातून काही मिनिटे शांत बसा, श्वासाकडे लक्ष द्या आणि मनात हळूहळू म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मनातील विचार लगेच थांबणार नाहीत, पण तुम्ही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकाल. मंडळी, तुम्ही कितीही मोठ्या संकटात असला तरी स्वतःला मी संपलो असे कधीही म्हणू नका. शब्दांमध्ये शक्ती असते. आपण स्वतःबद्दल जे बोलतो तेच हळूहळू आपल्या मनावर कोरले जाते. माझ्याकडून काहीच होत नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्यासाठी काही चांगले नाही, मी कधीच पुढे जाणार नाही, ही वाक्ये तुमच्या मनाला कमजोर करतात. त्याऐवजी आजपासून म्हणा, माझी परिस्थिती कठीण आहे, पण मी त्यापेक्षा मजबूत होऊ शकतो. माझा मार्ग कठीण आहे, पण मी चालत राहीन. मला उशीर झाला आहे, पण मी थांबलेलो नाही. स्वामी माझ्यासोबत आहेत, त्यामुळे मी पुन्हा प्रयत्न करणार. हा छोटासा बदल तुमच्या विचारांमध्ये मोठा बदल घडवू शकतो. आता पुढची गोष्ट विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांना वाटते की त्यांचे वय निघून गेले, वेळ निघून गेला, संधी निघून गेली.
लक्षात ठेवा, आयुष्यात सुरुवात करण्यासाठी कोणताही दिवस उशिराचा नसतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काही लोक उशिरा. पण उशिरा मिळालेले यश कमी मौल्यवान नसते. तुमच्या आयुष्याची वेळ दुसऱ्याच्या घड्याळाने ठरवू नका. कोणीतरी वयाच्या 25शीत पुढे गेले म्हणून तुम्ही 30 किंवा 40शीत मागे आहात असे नाही. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. स्वामींच्या दरबारात घाई नसते, तिथे योग्य वेळ असते. म्हणून श्रावणातील या दिवसांत एक नवीन संकल्प करा, मी माझ्या आयुष्याची तुलना कोणाशीही करणार नाही. मी कालच्या स्वतःपेक्षा आज थोडा चांगला होण्याचा प्रयत्न करेन. काल मी 10 मिनिटे काम केले असेल तर आज 15 मिनिटे करेन. काल मी रागावर नियंत्रण ठेवले नसेल तर आज एकदा तरी स्वतःला थांबवेन. काल मी प्रार्थना विसरलो असेल तर आज काही क्षण स्वामींचे स्मरण करेन. मोठे परिवर्तन नेहमी मोठ्या निर्णयातून होत नाही, अनेकदा ते छोट्या सवयींमधून निर्माण होते. आणि आता एक गोष्ट मनात घट बसवा, तुमच्या आयुष्यात कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तरी चालेल, पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावू नका. कारण जेव्हा बाहेरचे सर्व आवाज तुमच्या विरुद्ध जातात तेव्हा आतला एक आवाज तुम्हाला उभे ठेवतो. तो आवाज म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे अंधपणे काहीतरी घडेल अशी वाट पाहणे नाही. श्रद्धा म्हणजे मी प्रयत्न करीन आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवीन असा विश्वास. तुम्ही तुमचे कर्म करा, तुमचे मन स्वच्छ ठेवा, तुमच्या कुवतीप्रमाणे मेहनत करा, बाकीचा मार्ग स्वामींवर सोडा. जर तुम्ही इथपर्यंत हा प्रवचनाचा भाग ऐकत असाल तर मनापासून धन्यवाद. पण अजून काही अतिशय महत्त्वाचे विचार पुढे येणार आहेत, म्हणून कृपया हा व्हिडिओ आत्ताच बंद करू नका. कारण पुढे आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी अनेकांच्या आयुष्यातील दुःखाचे मूळ कारण असते. आपण दुसऱ्यांनी आपल्याला दिलेल्या शब्दांना आपल्या मनावर किती अधिकार देतो. कदाचित तुम्हीही एखाद्याचे बोलणे वर्षानुवर्षे मनात ठेवले असेल. कदाचित कुणीतरी तुम्हाला कमी लेखले असेल आणि तुम्ही तेच शब्द आजपर्यंत स्वतःबद्दल खरे मानत असाल. पण पुढचा विचार तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून काही मिनिटे अजून स्वामींच्या या विचारांसोबत रहा. कदाचित आज तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाला नव्याने ओळखण्याची सुरुवात मिळेल. मंडळी, आता आपण त्या एका बदलाबद्दल बोलूया जो श्रावण महिन्यात आपल्या आयुष्यात आणला तर फक्त काही दिवस नाही तर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच बदल होऊ शकतो. तो बदल म्हणजे प्रत्येक परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ थांबण्याची सवय. कुणी काही बोलले आणि आपण लगेच उत्तर दिले, कुणी आपला अपमान केला आणि आपण लगेच रागावलो, एखादी अडचण आली आणि आपण लगेच घाबरलो, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही आणि आपण लगेच देवावरच प्रश्न केला. पण या श्रावणात एक नियम स्वतःसाठी ठेवा, मी प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देणार नाही. काही क्षण शांत राहीन, स्वामींचे नाव घेईन आणि मग निर्णय घेईन. कारण अनेकदा आपल्या आयुष्यातील मोठ्या चुका परिस्थितीमुळे होत नाहीत तर त्या परिस्थितीवर दिलेल्या घाईच्या प्रतिक्रियेमुळे होतात. एखाद्याने तुम्हाला कठोर शब्द बोलले तर त्याच कठोरतेने उत्तर देणे सोपे आहे, पण शांत राहणे ही मोठी ताकद आहे. याचा अर्थ अन्याय सहन करणे नाही. याचा अर्थ एवढाच की समोरच्याच्या रागाला तुमच्या मनाचा मालक बनू देऊ नका. दुसऱ्याने राग दिला आणि तुम्ही तो राग दिवसभर मनात घेऊन फिरलात तर चूक त्याने केली असली तरी शिक्षा तुम्ही स्वतःला देत आहात. म्हणून मनाला सांगा, त्याचे शब्द त्याच्याकडे, माझी शांतता माझ्याकडे. ही एक सवय लागली तर तुमच्या आयुष्यातील कितीतरी अनावश्यक तणाव कमी होईल. श्रावण म्हणजे बाहेरच्या जगापेक्षा आपल्या आतल्या जगाकडे पाहण्याची वेळ. आपण रोज इतरांच्या चुका पाहतो, पण स्वतःच्या सवयींकडे किती वेळा पाहतो? आपल्याला वाटते की माझे दुःख दुसऱ्यामुळे आहे, पण कधी कधी आपल्या अपेक्षा, आपला हट, आपला राग आणि आपली सततची चिंता हेच आपल्या मनाच्या दुःखाचे कारण असतात. म्हणून स्वामींच्या चरणी बसताना दुसऱ्यांची यादी घेऊन जाऊ नका. त्याने माझ्याशी असे केले, तिने माझ्यासोबत तसे केले असे सांगण्याऐवजी स्वतःला विचारा, स्वामी, माझ्यात काय बदलायला हवे? हा प्रश्न तुमच्या भक्तीला वेगळीच खोली देईल. मंडळी, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण जीवनात अनेकदा आपल्याला मोठी समस्या नसते. आपली समस्या म्हणजे आपण त्या समस्येबद्दल सतत विचार करत राहतो. एखादी घटना एकदाच घडते, पण आपण ती मनात 100 वेळा पुन्हा जगतो. कोणीतरी एक वाक्य बोलतो आणि आपण ते दिवसभर आठवतो. एखादी छोटी चूक होते आणि आपण स्वतःला महिनोन्महिने दोष देतो. हे थांबवायला शिका. जे घडले ते घडले, त्यातून शिकायचे आणि पुढे जायचे. भूतकाळ हा शिक्षक असू शकतो, पण तो कायमचा मालक नसावा. आजपासून एक सुंदर सवय लावा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा. त्या कितीही छोट्या असू द्या. कोणीतरी प्रेमाने बोलले, मुलाने हसून मिठी मारली, घरात शांतता होती, एखादे काम पूर्ण झाले, तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली,
तुम्ही रागावर नियंत्रण ठेवले काहीही. मग मनात स्वामींचे आभार माना. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात फक्त समस्या नाहीत, आशीर्वादही आहेत. फक्त दुःख नाही, छोटे छोटे आनंदही आहेत. फक्त अपयश नाही, प्रयत्नही आहेत. आणि फक्त अंधार नाही, काही ठिकाणी प्रकाशही आहे. काही भक्त असे असतात की संकट आले की स्वामींचे नाव घेतात, पण संकट थोडे कमी झाले की नामस्मरण कमी होते. लक्षात ठेवा, देवाशी नाते हे फक्त गरजेपुरते नसावे. ज्याप्रमाणे आई वडिलांची आठवण फक्त काम पडल्यावर होत नाही, त्याप्रमाणे स्वामींची आठवणही फक्त संकटातच होऊ नये. आनंदात म्हणा, स्वामी धन्यवाद. दुःखात म्हणा, स्वामी मला शक्ती द्या. निर्णयाच्या वेळी म्हणा, स्वामी मला योग्य बुद्धी द्या. आणि काहीच समजत नसेल तेव्हा म्हणा, स्वामी आता तुम्ही मार्ग दाखवा. ही भावना मनात ठेवली तर भक्ती हळूहळू सवय न राहता जीवनाचा आधार बनते. आता त्या व्यक्तीबद्दल विचार करा जिच्यामुळे तुमच्या मनात अजूनही राग आहे. कदाचित तुम्ही तिला माफ केलेले नाही, पण क्षमा म्हणजे समोरच्याने केलेली चूक योग्य ठरवणे नाही. क्षमा म्हणजे त्या घटनेला तुमच्या मनावर कायमचे राज्य करू न देणे. तुम्ही म्हणू शकता, जे झाले ते चुकीचे होते, पण मी ते माझे संपूर्ण आयुष्य नष्ट करू देणार नाही. हा निर्णय म्हणजे स्वतःवर केलेली कृपा आहे. कारण मनात राग धरून ठेवला की समोरची व्यक्ती तुमच्या आयुष्यात नसली तरी तिची सावली तुमच्या मनात राहते. त्या सावलीला आज स्वामींच्या चरणी सोडा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्वतःला माफ करा. इतरांना माफ करणे आपण शिकतो, पण स्वतःच्या जुन्या चुका माफ करायला विसरतो. मी तेव्हा असा निर्णय का घेतला? मी त्याच्यावर विश्वास का ठेवला? मी ते काम आधी का केले नाही? असे प्रश्न सतत स्वतःला विचारत राहिलात तर मन कधीच पुढे जाणार नाही. त्यावेळेला तुमच्याकडे जितकी माहिती होती, जितकी समज होती, तितक्याच आधारावर तुम्ही निर्णय घेतला होता. आज तुम्ही अधिक शहाणे झाला आहात. म्हणून कालच्या स्वतःला आजच्या ज्ञानाने शिक्षा देऊ नका. स्वतःला सांगा, माझ्याकडून चूक झाली, पण मी त्या चुकीतून शिकलो. आता मी पुढे जाईन. मंडळी, स्वामींच्या भक्तीचा खरा अर्थ फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही. भक्ती म्हणजे आपल्या जीवनात चांगुलपणा वाढवणे. कुणी पाहत नसताना प्रामाणिक राहणे, कुणी कौतुक करत नसताना चांगले काम करणे, कुणी धन्यवाद न दिले तरी मदत करणे, आपल्या कुटुंबाशी प्रेमाने बोलणे, आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे आणि संकटातही आशा न सोडणे, हीच खरी साधना आहे. देवघरातील दिवा काही वेळ उजळतो, पण तुमच्या वागण्यातला प्रकाश एखाद्याचे संपूर्ण आयुष्य उजळू शकतो. तुमच्याकडे पैसा कमी असेल तर स्वतःला गरीब समजू नका. तुमच्याकडे मोठी ओळख नसेल तर स्वतःला कमी समजू नका. तुमच्याकडे मोठे शिक्षण नसेल तरी शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमच्याकडे आज संधी कमी असेल तरी प्रयत्न करण्याची तयारी असेल तर उद्या परिस्थिती बदलू शकते. माणसाची खरी संपत्ती त्याच्या खिशात किती आहे यावर नाही, तर त्याच्या मनात किती धैर्य आहे यावर ठरते. म्हणून मन गरीब होऊ देऊ नका. परिस्थिती कठीण असली तरी आशा मोठी ठेवा. आणि जर तुम्ही आज कुठल्या तरी एका समस्येमुळे खूप त्रस्त असाल तर ती समस्या कागदावर लिहा. तिच्यापुढे 2 प्रश्न लिहा, यातील काय माझ्या हातात आहे आणि काय माझ्या हातात नाही. जे हातात आहे त्यासाठी उद्यापासून एक छोटा प्रयत्न सुरू करा. जे हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. हा फरक समजला की मनातील अर्धी घालमेल कमी होते. कारण आपण अनेकदा आपल्या हातात नसलेल्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करत राहतो आणि आपल्या हातात असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. म्हणून या श्रावणात तुमच्या घरात फक्त देवघर उजळू देऊ नका, तुमचे मनही उजळू द्या. तुमच्या घरात फक्त अगरबत्तीचा सुगंध राहू नये, तुमच्या शब्दांमध्ये प्रेमाचा सुगंध असू द्या. तुमच्या हातात फक्त पूजा करण्याचे फूल नसावे, गरजू व्यक्तीला मदत करण्याची भावना असावी. तुमच्या ओठांवर फक्त स्वामींचे नाव नसावे, तुमच्या कृतीतही स्वामींचे संस्कार दिसू द्या. आणि मंडळी, हा प्रवचनाचा शेवटचा भाग समजू नका. अजून काही अत्यंत खोल आणि मनाला स्पर्श करणारे विचार पुढे आहेत. विशेषतः देवाकडे मागताना आपण काय मागावे आणि स्वामींच्या कृपेचा अर्थ नेमका काय, याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर इथपर्यंत ऐकत असाल तर अजून काही वेळ मन शांत ठेवून ऐकत रहा. कदाचित हा संदेश तुम्ही स्वतःसाठी ऐकत असाल, पण पुढे तो तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीसाठीही उपयोगी ठरेल. स्वामींचे नाव मनात ठेवा आणि हा प्रवास पुढे सुरू ठेवूया. मंडळी, आता आपण त्या गोष्टीकडे पाहूया जी माणसाला बाहेरून नाही तर आतून कमजोर करते. ती गोष्ट म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याबद्दल बोललेले शब्द मनात साठवून ठेवणे. कोणीतरी कधीतरी तुम्हाला म्हटले असेल, तुझ्याकडून काही होणार नाही, तू हे करू शकत नाहीस, तुझ्यात क्षमता नाही, तुझं नशीबच खराब आहे.
आणि कदाचित ती व्यक्ती ते बोलून विसरली असेल, पण तुम्ही मात्र ते शब्द वर्षानुवर्षे मनात घेऊन फिरत असाल. लक्षात ठेवा, दुसऱ्याने तुमच्याबद्दल सांगितलेले प्रत्येक वाक्य सत्य नसते. एखाद्याचे मत तुमचे भविष्य ठरवत नाही. स्वामी समर्थांच्या चरणी उभ्या असलेल्या भक्ताची किंमत लोकांच्या मताने ठरत नाही. तुमची खरी ओळख तुमच्या परिस्थितीने नाही, तुमच्या संघर्षाने नाही आणि दुसऱ्याच्या मतानेही नाही. तुमची खरी ओळख म्हणजे संकटातून पुन्हा उभे राहण्याची तुमची क्षमता. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा ठिकाणी आणून उभे करते जिथे पुढे रस्ता दिसत नाही आणि मागे वळून पाहिले तर जुन्या आठवणी दिसतात. अशा वेळी मन घाबरते. आता काय करायचे हा प्रश्न सतत डोक्यात फिरत राहतो. पण मंडळी, रस्ता दिसत नाही म्हणून रस्ता नाही असे होत नाही. डोक्यामध्ये पुढची 10 पावले दिसत नसली तरी एक पाऊल पुढे टाकता येते. आणि ते एक पाऊल टाकल्यानंतर पुढची 2 पावले दिसू लागतात. म्हणून संपूर्ण आयुष्याचा मार्ग आजच शोधण्याचा हट्ट करू नका. आजचा दिवस नीट जगा. आज जे योग्य आहे ते करा. आज एक चांगला निर्णय घ्या. उद्याचा मार्ग उद्या दिसेल. तुमच्या आयुष्यात काही स्वप्न असतील जी खूप वर्षांपासून पूर्ण झालेली नाहीत. कधी कधी तुम्हाला वाटत असेल की आता हे स्वप्न पूर्ण होणार नाही. पण स्वप्न पूर्ण होण्यासाठी आधी मनात त्यावरचा विश्वास जिवंत ठेवावा लागतो. लोक हसतील, परिस्थिती विरोध करेल, काही वेळा स्वतःची माणसेही म्हणतील की सोडून दे. पण तुम्हाला जर आतून वाटत असेल की हे योग्य आहे, तर प्रयत्न थांबवू नका. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्न बदलले तरी तुम्ही हरलेले नसता. कधी कधी स्वामी आपल्याला एका मार्गावरून वळवून दुसऱ्या मार्गावर नेतात, कारण आपल्यासाठी मोठे काहीतरी पुढे ठेवलेले असते. म्हणून मला हेच मिळाले पाहिजे या हट्टापेक्षा माझ्यासाठी जे योग्य आहे ते मिळू दे अशी प्रार्थना करा. श्रावणाचा आणखी एक सुंदर संदेश म्हणजे शुद्धता. आपण घर स्वच्छ करतो, देवघर स्वच्छ करतो, मंदिरात जातो, पण मनात जमा झालेली धूळ साफ करण्याचे विसरतो. मनात कुणाबद्दल राग असेल तर तो राग तुमच्याच मनाला जाळत असतो. कुणाबद्दल मत्सर असेल तर त्याच्या आयुष्याचे नुकसान होत नाही, तुमची शांतता जाते. कुणाबद्दल सतत विचार करत राहिलात तर त्या व्यक्तीपेक्षा तुम्ही स्वतःला अधिक त्रास देत असता. म्हणून या श्रावणात मनाची स्वच्छता करा. जे बदलता येत नाही ते स्वीकारा. जे सुधारता येते ते सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि जे तुमच्या हातातच नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. मंडळी, प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. आपण कितीही प्रामाणिक असलो तरी कुणीतरी गैरसमज करू शकतो. आपण कितीही मेहनत केली तरी एखाद्या वेळी अपयश येऊ शकते. आपण कितीही काळजी घेतली तरी काही गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत. म्हणून सगळं माझ्या नियंत्रणात असलं पाहिजे हा हट्ट सोडा. काही गोष्टींसाठी प्रयत्न करा आणि काही गोष्टींसाठी स्वीकार शिका. प्रयत्न आणि स्वीकार यांचा समतोल साधला की मनाला खरी शांतता मिळते. कारण प्रत्येक युद्ध जिंकणे आवश्यक नसते, काही युद्धे टाळणेही शहाणपण असते. आता जरा आपल्या घराकडे पहा. आपल्या जवळच्या माणसांशी आपण कसे बोलतो? बाहेरच्या लोकांशी आपण गोड बोलतो, पण घरातील माणसांवर राग काढतो. बाहेरच्या व्यक्तीने चूक केली तर आपण शांत राहतो, पण आपल्या माणसाने चूक केली तर लगेच कठोर शब्द बोलतो. हा विरोधाभास बदलला पाहिजे. श्रावणात देवाला फुले अर्पण करण्यापूर्वी आपल्या घरातील माणसांना 2 प्रेमाचे शब्द द्या. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या. देवासमोर दिवा लावण्यापूर्वी आपल्या शब्दांनी दुसऱ्याच्या मनात अंधार निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. कारण देवाची खरी पूजा आपल्या वर्तनातून दिसते. जर तुमच्या घरात सध्या काही मतभेद असतील तर प्रत्येक वेळी आपणच बरोबर आहोत हे सिद्ध करण्याची गरज नाही. कधी कधी नातं जपण्यासाठी एक पाऊल मागे घेणे म्हणजे पराभव नसतो, पण याचा अर्थ अन्याय सहन करणे असा नाही. जिथे प्रेम आहे तिथे संवाद करा. जिथे गैरसमज आहे तिथे स्पष्ट बोला. जिथे चूक झाली आहे तिथे माफी मागा. आणि जिथे वारंवार तुमचा अपमान होत आहे तिथे आत्मसन्मानाने सीमा आखा. स्वामींची भक्ती म्हणजे स्वतःला हरवणे नाही, ती स्वतःला योग्य मार्गावर आणणे आहे. आता त्या लोकांसाठी काही शब्द जे सतत आपल्या भविष्याची चिंता करत आहेत. माझ्या मुलांचं काय होईल? माझं घर कसं चालेल? पैसे कुठून येतील? नोकरी मिळेल का? व्यवसाय पुन्हा उभा राहील का? अशा प्रश्नांनी मन थकून जाते. पण चिंता समस्या सोडवत नाही, ती फक्त आजची शक्ती उद्याच्या कल्पनेत खर्च करते. म्हणून भविष्याची तयारी करा, पण भविष्याची भीती बाळगू नका. पैसा जपून वापरा, कामासाठी प्रयत्न करा, योग्य निर्णय घ्या, पण प्रत्येक क्षणी काय होईल असा विचार करत बसू नका. स्वामींचे नाव घ्या आणि स्वतःला सांगा, आज जे माझ्या हातात आहे ते मी पूर्ण ताकदीने करणार. कधी कधी आपण देवाला म्हणतो, स्वामी माझे दुःख दूर करा. पण कदाचित त्यापेक्षा मोठी प्रार्थना अशी असू शकते, स्वामी
माझे दुःख मला तोडू नये अशी शक्ती द्या. कारण जीवनात दुःख पूर्णपणे टाळता येणार नाही, पण दुःखातून आपण काय बनतो हे आपल्या हातात असते. एखादा माणूस संकटामुळे कटू होतो, तर दुसरा माणूस त्याच संकटामुळे अधिक समजूतदार होतो. एखादा माणूस अपमानामुळे द्वेष करतो, तर दुसरा माणूस त्यातून आत्मसन्मान शिकतो. एखादा माणूस अपयशामुळे थांबतो, तर दुसरा त्यातून नवा मार्ग शोधतो. तुम्ही दुसऱ्या प्रकारचे माणूस बना. आणि मंडळी, जर आज तुमच्या मनात खूप मोठे दुःख असेल, तर हे लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळी सगळ्यांसमोर मजबूत दिसण्याची गरज नाही. स्वतःला थोडा वेळ द्या, शांत बसा, स्वामींचे नाव घ्या, मनात जे आहे ते देवाशी बोला. शब्द सापडत नसतील तरी चालेल, फक्त डोळे मिटा आणि म्हणा, स्वामी, मला समजत नाहीये, पण तुम्हाला सगळं माहीत आहे. कधी कधी ही एक ओळही मनाला खूप आधार देते. कारण श्रद्धा म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत असणे नाही, श्रद्धा म्हणजे उत्तर माहीत नसतानाही विश्वास ठेवणे. आता पुढे आपण एका अतिशय सुंदर विषयावर बोलणार आहोत. श्रावणात कोणता एक बदल केला तर संपूर्ण वर्षाच्या विचारसरणीत फरक पडू शकतो. हा भाग विशेष महत्त्वाचा आहे, कारण आपण देवाकडे अनेक संकल्प करतो, पण ते संकल्प काही दिवसांनी विसरतो. पुढचा विचार मात्र असा आहे की जो तुम्ही रोजच्या जीवनात वापरू शकता. म्हणून हा व्हिडिओ इथेच बंद करू नका. काही मिनिटे अजून स्वामींच्या या विचारांसोबत रहा. कदाचित पुढचा संदेश तुमच्या आयुष्यातील एखाद्या जुन्या सवयीला कायमची दिशा देईल. मंडळी, आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे येतो. देवाकडे आपण नेमके काय मागावे? आपण मंदिरात जातो, स्वामींच्या चरणी बसतो आणि आपल्या मनात अनेक इच्छा असतात. कोणी म्हणतो, माझे आर्थिक संकट दूर करा. कोणी म्हणतो, माझ्या मुलांचे भविष्य चांगले करा. कोणी म्हणतो, मला नोकरी मिळू द्या. कोणी म्हणतो, माझे घर सुखी ठेवा. या सगळ्या इच्छा चुकीच्या नाहीत, पण या श्रावणात एकदा आपल्या प्रार्थनेची दिशा बदलून पहा. स्वामी, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करा असे म्हणण्याऐवजी म्हणा, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला स्वीकारण्याची बुद्धी द्या. कारण आपल्याला काय हवे आहे हे आपल्याला माहीत असते, पण आपल्यासाठी काय योग्य आहे हे अनेकदा आपल्याला माहीत नसते. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप हट्ट करतो. आपल्याला वाटते, हीच व्यक्ती माझ्या आयुष्यात हवी, हीच नोकरी मला हवी, हाच व्यवसाय मला हवा, हेच घर मला हवे, हीच संधी मला मिळाली पाहिजे. पण जेव्हा ती गोष्ट मिळत नाही, तेव्हा आपण समजतो की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली नाही. पण कदाचित तुमच्या प्रार्थनेचे उत्तर नाही असे असू शकते. आणि हे नाही कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे संरक्षण असू शकते. म्हणून प्रत्येक बंद दरवाजावर दुःख करू नका. काही दरवाजे बंद असतात कारण त्यामागे तुमच्यासाठी योग्य मार्ग नसतो. स्वामींची कृपा म्हणजे नेहमी आपल्या मनासारखे घडणे नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली तर भक्तीबद्दलची आपली समज बदलते. कधी कृपा संधीच्या रूपात येते, कधी नकाराच्या रूपात, कधी एखाद्या व्यक्तीच्या भेटीत, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या दूर जाण्यात. कधी संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो, तर कधी संकट सहन करण्याची शक्ती मिळते. म्हणून प्रत्येक परिस्थितीत स्वामी माझ्यासोबत काय शिकवत आहेत, हा प्रश्न विचारायला शिका. मंडळी, जीवनात काही लोक तुम्हाला खाली खेचतील, काही तुमच्या यशावर आनंदी होणार नाहीत. तुम्ही पुढे जाऊ लागलात की काही लोक तुमच्या चुका शोधतील. अशा वेळी प्रत्येकाला उत्तर देत बसू नका. तुमचे काम तुमचे उत्तर बनू द्या. आज तुमच्यावर हसणारे लोक उद्या तुमचे उदाहरण देऊ शकतात, पण त्यासाठी तुम्हाला शांतपणे तुमच्या मार्गावर चालत राहावे लागेल. प्रत्येक टीकेला उत्तर देण्यापेक्षा तुमच्या प्रगतीने उत्तर देणे अधिक प्रभावी असते. आणि एक गोष्ट, लोक तुमच्या संघर्षाचा फक्त परिणाम पाहतात, प्रवास पाहत नाहीत. एखाद्या व्यक्तीला यश मिळाले की लोक म्हणतात, याचे नशीब चांगले आहे. पण त्या यशामागे कित्येक रात्रींची जागरणे, अपयश, चिंता, नकार आणि न दिसणारे प्रयत्न असतात. म्हणून दुसऱ्याच्या आजची अवस्था पाहून स्वतःच्या कालच्या अवस्थेशी तुलना करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार वाढायचे आहे. जर आज तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर घाबरून चुकीचे निर्णय घेऊ नका. पैशाची अडचण आली म्हणून स्वतःची किंमत कमी होत नाही. परिस्थिती बदलू शकते. खर्चाचा विचार करा, नवीन कौशल्य शिका, कामाची संधी शोधा, छोट्या सुरुवातीला कमी लेखू नका. स्वामींचे नाव घेत मेहनत करणाऱ्या हातांना लाज नसते. छोटं काम असो किंवा मोठं काम, प्रामाणिक श्रम कधीही कमीपणाचे नसतात. कारण कामाची उंची नाही, कामामागची प्रामाणिकता महत्त्वाची असते. आता त्या आई वडिलांसाठी काही शब्द, ज्यांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता सतत सतावत असते. मुलांना फक्त पैसा देणे पुरेसे नाही, त्यांना संस्कार, आत्मविश्वास आणि प्रेमाची गरज असते.
मुलाला प्रत्येक वेळी तू हे कर असे सांगण्यापेक्षा कधी कधी त्याला तू प्रयत्न करत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत हे ऐकायला द्या. तुमच्या मुलाने जग जिंकावे अशी इच्छा असणे चांगले आहे, पण त्यापूर्वी त्याला स्वतःशी हरून देणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याच्या चुका झाल्या तर त्याला चूक समजावून सांगा, पण त्याची किंमत कमी करू नका. मंडळी, आपल्या घरात पैसा, वस्तू आणि सुविधा असतील, पण जर संवाद नसेल तर घरात शांतता राहत नाही. म्हणून श्रावणात एक दिवस कुटुंबासोबत शांतपणे बसा. मोबाईल बाजूला ठेवा, एकमेकांशी बोला. घरातील एखाद्या व्यक्तीला विचारा, तुला काही त्रास आहे का? कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्याच्यासाठी आपण रोज धावत असतो त्यालाच आपल्याकडे 2 मिनिटे बोलण्यासाठी वेळ मिळत नसतो. देवासाठी तासभर वेळ काढतो, पण आपल्या माणसासाठी 10 मिनिटे नाहीत, असे होऊ देऊ नका. आता आपल्या स्वतःच्या मनाशी एक करार करा. मी स्वतःचा अपमान करणारे शब्द स्वतःसाठी वापरणार नाही. तुम्ही चुकलात तर स्वतःला सांगा, मी चुकलो पण मी शिकू शकतो. अपयश आले तर म्हणा, हे माझ्या प्रवासाचा एक टप्पा आहे. कोणी सोडून गेले तर म्हणा, माझ्या आयुष्याची किंमत कमी झालेली नाही. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळे मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा म्हणा, स्वामी माझ्यासाठी नवा मार्ग तयार करत असतील. श्रावणातील नामस्मरण करताना फक्त माळेतील मणी मोजू नका, आपल्या मनातील बदलही मोजा. आज मी कालपेक्षा शांत आहे का? आज मी कमी रागावलो का? आज मी एखाद्याला मदत केली का? आज मी एखाद्याचे मन जपले का? आज मी स्वतःवर विश्वास ठेवला का? जर उत्तर हो असेल तर समजा तुमची साधना फक्त देवघरात नाही, तुमच्या जीवनातही सुरू झाली आहे. आणि लक्षात ठेवा, मोठे चमत्कार शोधण्यापूर्वी छोट्या कृपांकडे पहा. सकाळी डोळे उघडणे, श्वास घेता येणे, आपल्या माणसांचा आवाज ऐकू येणे, अन्न मिळणे, काम करण्याची शक्ती असणे, पुन्हा प्रयत्न करण्याची संधी मिळणे, ही सुद्धा कृपाच आहे. आपण मोठ्या चमत्काराच्या प्रतीक्षेत असताना रोज मिळणारे छोटे आशीर्वाद दुर्लक्षित करतो. कृतज्ञ मनाला जीवन अधिक सुंदर दिसू लागते. जर आजपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीच तुमच्या मनासारखे झाले नसेल, तरी आजचा दिवस नवीन सुरुवात मानू शकता. काल कितीही कठीण असो, आज तुमच्या हातात आहे. एक निर्णय घ्या, एक वाईट सवय कमी करा, एक चांगली सवय सुरू करा, एका व्यक्तीला माफ करा, एका व्यक्तीशी प्रेमाने बोला, एक काम पूर्ण करा, स्वामींचे काही मिनिटे नामस्मरण करा आणि स्वतःला पुन्हा एकदा संधी द्या. कारण मंडळी, स्वामी समर्थ तुमच्याकडून परिपूर्ण होण्याची अपेक्षा करत नाहीत, ते तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहावे अशी शिकवण देतात. पडाल तर उठायचे, चुकाल तर सुधारायचे, थकाल तर थोडे थांबायचे, पण मार्ग सोडायचा नाही. तुमच्या आयुष्यात कितीही वेळा परिस्थिती बदलली तरी तुमची श्रद्धा आणि तुमची मेहनत जिवंत ठेवा. जर हा संदेश ऐकताना तुमच्या डोळ्यांसमोर एखादी व्यक्ती आली असेल जी सध्या खूप संघर्ष करत आहे, तर तिच्यासाठी मनात एकदा स्वामींचे नाव घ्या, तिच्यासाठी प्रार्थना करा आणि शक्य असेल तर तिला एक फोन करा. कदाचित तुमच्या एका फोनची, एका शब्दाची किंवा एका छोट्याशा आधाराची तिला आज गरज असेल. देवाची सेवा फक्त मंदिरात होत नाही, कधी कधी एखाद्या थकलेल्या मनाला आधार देणे ही सुद्धा सेवा असते. आता अजून एक अतिशय महत्त्वाचा भाग बाकी आहे. कारण आपण आतापर्यंत मन, नाती, चिंता, प्रार्थना आणि श्रद्धेबद्दल बोललो, पण आता आपण त्या शक्तीबद्दल बोलणार आहोत जी संकटाच्या काळात माणसाला पूर्णपणे बदलून टाकते, ती म्हणजे विश्वास. हा भाग शांतपणे ऐका. शक्य असेल तर डोळे बंद करून ऐका आणि मनात फक्त स्वामींचे नाव ठेवा. कदाचित पुढचे काही शब्द तुमच्या आजच्या परिस्थितीशी अगदी जोडले जातील. हा व्हिडिओ इथे बंद करू नका, शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण शेवटच्या विचारात या संपूर्ण प्रवचनाचा सार दडलेला आहे. मंडळी, आता आपण त्या शक्तीबद्दल बोलणार आहोत जी दिसत नाही, पण माणसाला आतून उभे करते. ती शक्ती म्हणजे विश्वास. पैसा कमी झाला तर पुन्हा कमावता येतो, एखादी वस्तू तुटली तर पुन्हा घेता येते, एखादी संधी गेली तर दुसरी संधी मिळू शकते, पण मनातील विश्वासच संपला तर माणूस जिवंत असूनही आतून थकून जातो. म्हणून श्रावणाच्या या पवित्र काळात स्वामींच्या चरणी सर्वात आधी एकच गोष्ट मागा, स्वामी, माझा विश्वास कधीही ढळू देऊ नका. परिस्थिती तुमच्या मनासारखी नसेल तरी विश्वास ठेवा. लोक साथ सोडतील तरी विश्वास ठेवा. प्रयत्न करूनही परिणाम उशिरा मिळत असेल तरी विश्वास ठेवा. कारण काही वेळा तुमच्या प्रयत्नांचा परिणाम दिसायला उशीर होतो, पण त्याचा अर्थ तुमचे प्रयत्न वाया गेले असे नसते. कधी कधी जीवन आपल्याला एवढे थकवते की आपण म्हणतो, आता माझ्यात काहीच उरले नाही. पण जरा विचार करा, इतक्या संकटांमधून तुम्ही आजपर्यंत आलात तरी कसे? ज्यावेळी तुम्हाला वाटले होते की हे दुःख सहन होणार नाही, ते दिवसही गेले.
ज्यावेळी वाटले होते की ही समस्या कधी संपणार नाही, तीही मागे पडली. याचा अर्थ एकच, तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा खूप मजबूत आहात. तुमच्या लक्षात आले नसेल, पण प्रत्येक संकटाने तुमच्यामध्ये थोडी ताकद वाढवली आहे. म्हणून आजच्या संकटाकडे पाहताना कालच्या विजयांना विसरू नका. मंडळी, आपण अनेकदा देवाकडे म्हणतो, माझ्या आयुष्यात संकट का आले? पण कदाचित त्याऐवजी असा प्रश्न विचारायला हवा, या संकटातून मला काय शिकायचे आहे? हा प्रश्न बदलला की मनाची दिशा बदलते. समस्या आली तर आपण शिकू शकतो. नातं तुटलं तर आपण स्वतःची किंमत ओळखू शकतो. अपयश आले तर आपण पद्धत बदलू शकतो. पैसा कमी झाला तर आपण खर्च आणि नियोजन शिकू शकतो. कोणीतरी फसवले तर आपण विवेक शिकू शकतो. प्रत्येक वेदनेत काहीतरी शिकवण लपलेली असते. त्या शिकवणीला ओळखले की वेदना व्यर्थ राहत नाही. आता जरा स्वतःच्या आयुष्यातील त्या एका गोष्टीचा विचार करा जी तुम्हाला अजूनही दुखावते. कदाचित ती आठवण अनेक वर्षांची असेल. कदाचित ती व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात नसेल, पण तिचे शब्द अजूनही तुमच्या मनात असतील. आज स्वामींच्या चरणी ती आठवण ठेवा. स्वतःला सांगा, ही घटना माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, माझी संपूर्ण ओळख नाही. तुम्ही त्या घटनेपेक्षा मोठे आहात. तुमच्या भूतकाळापेक्षा तुमचे भविष्य मोठे आहे. आणि तुमच्या एका चुकीपेक्षा तुमच्यातील चांगुलपणा मोठा आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला माफ करू शकत नसाल तर लगेच माफ करण्याचा दबाव स्वतःवर आणू नका. आधी स्वतःला त्या व्यक्तीच्या आठवणीपासून मुक्त करण्याची सुरुवात करा. प्रत्येक वेळी ती आठवण आली की मनात म्हणा, स्वामी, हे ओझे माझे नाही, मी ते तुमच्याकडे सोपवत आहे. हळूहळू मन हलके होईल, कारण काही जखमा एका दिवसात भरत नाहीत. पण रोज त्यावर प्रेम, प्रार्थना आणि शांततेचे औषध लावले तर त्या जखमेची वेदना कमी होऊ लागते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला बदलू शकत नाही. तुम्ही फक्त तुमची प्रतिक्रिया बदलू शकता. एखादा माणूस सतत नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही त्याचे विचार बदलण्याची जबाबदारी घेऊ नका. स्वतःचे मन त्याच्या नकारात्मकतेपासून जपा. एखादा माणूस तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर त्याला पटवून देण्यासाठी आयुष्य खर्च करू नका. तुमचे काम करत राहा, कारण काही लोकांना तुमची किंमत तुम्ही किती बोलता याने नाही, तर तुम्ही किती दूर जाता याने समजते. श्रावणात आपण देवाला अभिषेक करतो, पण स्वतःच्या विचारांवरही अभिषेक करा. नकारात्मक विचार आले की त्यावर नामस्मरणाचा वर्षाव करा. राग आला की शांततेचा अभिषेक करा. अहंकार आला की कृतज्ञतेचा अभिषेक करा. निराशा आली की आशेचा अभिषेक करा. आणि भीती आली की विश्वासाचा अभिषेक करा. मग तुमचे मन हळूहळू बदलायला सुरुवात करेल. मंडळी, तुमच्यापैकी काही जण आज या प्रवचनात उत्तर शोधत असतील. कदाचित तुम्ही नोकरीच्या प्रतीक्षेत असाल, कदाचित व्यवसायात अडचण असेल, कदाचित घरात सतत भांडणे होत असतील, कदाचित एखाद्या नात्यात तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल, कदाचित एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप काळापासून प्रयत्न करत असाल. तुमची परिस्थिती कोणतीही असो, एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय तुमचे पुढचे अनेक दिवस ठरवू शकतो. म्हणून मोठ्या निर्णयापूर्वी मन शांत करा. स्वामींचे नाव घ्या. शक्य असल्यास विश्वासू आणि समजूतदार व्यक्तीशी चर्चा करा. आणि मग निर्णय घ्या. कधी कधी उत्तर काय करायचे यामध्ये नसते, उत्तर काय करायचे थांबवायचे यामध्ये असते. सतत स्वतःची तुलना करणे थांबवा. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न थांबवा. जुन्या चुका रोज आठवणे थांबवा. स्वतःला कमी लेखणे थांबवा. प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा हट्ट थांबवा. आणि दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहून स्वतःच्या जीवनाला कमी समजणे थांबवा. काही गोष्टी सोडल्या की जीवनात नवीन जागा तयार होते. आता एक सुंदर संकल्प करा. या श्रावणात मी माझ्या मनाला अधिक शांत बनवेन. दररोज काही मिनिटे नामस्मरण करा. एखादा चांगला विचार वाचा. एखाद्याशी प्रेमाने बोला. अनावश्यक वाद टाळा. तुमच्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला मदत करा. आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज मी स्वामींना आवडेल असे कोणते काम केले? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुमच्या भक्तीची खरी दिशा दाखवेल. मंडळी, देवाला महागड्या वस्तूंची गरज नसते, देवाला शुद्ध मनाची गरज असते. तुमच्याकडे मोठी पूजा करण्याची क्षमता नसेल तरी चालेल. तुमच्याकडे फक्त 2 मिनिटे असतील तरी त्या 2 मिनिटात मनापासून स्वामींचे नाव घ्या. तुमच्याकडे अर्पण करण्यासाठी मोठे काही नसेल तरी एखाद्याला प्रेमाचे 2 शब्द द्या. तुमच्याकडे भरपूर पैसा नसेल तरी शक्य तितकी मदत करा. कारण भक्तीची किंमत वस्तूमध्ये नसते, भावनेमध्ये असते. आणि जर या क्षणी तुमच्या डोळ्यांत पाणी आले असेल तर ते थांबवू नका. कदाचित तुमचे मन खूप दिवसांपासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल. स्वामींसमोर मन मोकळे करा. स्वामी, मी थकलो आहे असे म्हणा. स्वामी,
मला भीती वाटते असे म्हणा. स्वामी, मला मार्ग दिसत नाही असे म्हणा. देवासमोर मजबूत असल्याचे नाटक करण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसेच स्वामींच्या चरणी जा. पण त्यानंतर एक गोष्ट नक्की करा, उद्या पुन्हा उठायचे, पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा हसायचे, पुन्हा आपल्या माणसांसाठी उभे राहायचे. कारण तुमची कथा अजून संपलेली नाही. आजची परिस्थिती तुमच्या संपूर्ण भविष्याचा निर्णय घेत नाही. तुमच्याकडे अजून अनेक दिवस आहेत, अनेक संधी आहेत, अनेक प्रयत्न आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे अजूनही स्वामींचे नाव आहे. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकत असाल तर कृपया अजून थोडा वेळ थांबा. पुढे आपण या संपूर्ण प्रवचनाचा सर्वात हृदयस्पर्शी संदेश घेणार आहोत. जेव्हा माणसाला वाटते की स्वामी माझ्यापासून दूर आहेत, त्या क्षणी खरं तर काय घडत असतं? हा विचार अनेक भक्तांच्या मनातील एक मोठा गैरसमज दूर करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ आत्ताच बंद करू नका. शांतपणे ऐकत रहा, मनात स्वामींचे नाव ठेवा. कदाचित पुढचे शब्द तुमच्यासाठीच असतील. मंडळी, आता या प्रवचनातील सर्वात हृदयाला स्पर्श करणाऱ्या विचाराकडे आपण येत आहोत. अनेकदा आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, मी एवढी भक्ती करतो, स्वामींचे नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, तरी माझ्या आयुष्यात संकटे का येतात? स्वामी माझ्यापासून दूर आहेत का? पण एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, संकट आले म्हणून स्वामी दूर झाले असे कधीही समजू नका. कधी कधी संकटाच्या काळातच माणसाला आपल्या श्रद्धेची खरी ताकद समजते. सुखाच्या काळात आपण म्हणतो स्वामी माझ्या सोबत आहेत, पण दुःखाच्या काळातही तेच वाक्य मनापासून म्हणता आले तर समजा तुमची श्रद्धा खोलवर रुजली आहे. कधी कधी देव परिस्थिती बदलण्यापूर्वी आपल्याला बदलतो. आपल्याला वाटते स्वामी ही अडचण काढून टाका, पण कदाचित स्वामी म्हणत असतील आधी मी तुला या अडचणीपेक्षा मोठे करतो. कारण परिस्थिती छोटी झाली तर काही काळासाठी आराम मिळतो, पण मन मजबूत झाले तर पुढच्या अनेक परिस्थितींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. म्हणून प्रत्येक संकटात फक्त सुटकेची प्रार्थना करू नका, सामर्थ्याचीही प्रार्थना करा. तुम्ही कधी एखादे झाड पावसात पाहिले आहे का? जोरदार वारा आला की त्याच्या फांद्या हलतात, पाने गळतात, कधी एखादी फांदी तुटते, पण ज्यांची मुळे जमिनीत खोल असतात ते झाड पुन्हा उभे राहते. माणसाचेही तसेच आहे. बाहेरच्या परिस्थितीचा वारा कितीही जोरदार असला तरी श्रद्धेची मुळे खोल असतील तर माणूस पुन्हा उभा राहतो. श्रावण हा पावसाचा महिना आहे. या पावसासोबत तुमच्या मनातील श्रद्धेची मुळेही अधिक खोल जाऊ द्या. मंडळी, तुमच्या आयुष्यात आज काहीतरी तुटले असेल तर त्याकडे शेवट म्हणून पाहू नका. काही गोष्टी तुटतात कारण त्यांची जागा नव्या गोष्टींना द्यायची असते. जुनी विचारसरणी तुटते आणि नवीन विचार जन्माला येतो. चुकीची सवय तुटते आणि शिस्त निर्माण होते. चुकीचे नाते तुटते आणि आत्मसन्मान जागा होतो. जुनी भीती तुटते आणि धैर्य जन्माला येते. म्हणून प्रत्येक तुटण्याला विनाश समजू नका. काही तुटणे ही नव्याने घडण्याची सुरुवात असते. तुम्हाला जर कधी वाटले की माझ्यासाठी आता काही उरलेले नाही, तर त्या क्षणी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अजून श्वास घेतोय ना? मग अजून संधी आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत बदलाची शक्यता आहे. आज तुमच्याकडे पैसा नसेल पण उद्या कमावण्याची संधी असू शकते. आज तुमच्याकडे काम नसेल पण उद्या नवी संधी येऊ शकते. आज नाते तुटले असेल पण उद्या मनाला शांतता मिळू शकते. आज तुम्ही खचले असाल पण उद्या तुम्हीच दुसऱ्याला प्रेरणा देऊ शकता. म्हणून आजच्या अवस्थेला अंतिम सत्य समजू नका. आणखी एक गोष्ट, तुम्ही स्वतःला सतत दोष देत राहिलात तर तुमच्या मनाला पुढे जाण्यासाठी जागाच उरणार नाही. प्रत्येक चूक तुमच्या आयुष्याची शिक्षा बनवू नका. चूक झाली तर तिची जबाबदारी घ्या, त्यातून शिका आणि पुढे चला. स्वामींच्या भक्तीत अपराधभावापेक्षा सुधारणा महत्त्वाची आहे. देवाकडे जाऊन फक्त मी चुकलो असे म्हणण्यापेक्षा मी पुन्हा तीच चूक करणार नाही असे म्हणणे अधिक मोठे आहे. मंडळी, काही लोक तुमच्या आयुष्यात येतात आणि तुम्हाला तुमची किंमत समजावून देतात. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात आणि तुम्हाला स्वतःचे संरक्षण करायला शिकवतात. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात आणि तुम्हाला प्रेमाचा अर्थ समजतो. आणि काही लोक दूर जातात तेव्हा तुम्हाला स्वतःसोबत जगायला शिकवतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीला कायम धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना तुमच्यासोबत राहायचे आहे त्यांना प्रेम द्या, ज्यांना जायचे आहे त्यांना शांततेने जाऊ द्या. कारण कोणीतरी तुमच्यापासून दूर गेला म्हणून तुमचे आयुष्य थांबत नाही. या श्रावणात स्वतःशी एक वचन करा, मी माझ्या मनाला दुसऱ्यांच्या वागण्याच्या हातात देणार नाही. कुणी कौतुक केले म्हणून मी आकाशात जाणार नाही आणि कुणी टीका केली म्हणून जमिनीखाली जाणार नाही. मी माझ्या मूल्यांवर उभा राहीन. मला माहिती आहे की मी परिपूर्ण नाही, पण मी सुधारण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून चुका होतात पण मी त्या मान्य करतो.
मला भीती वाटते पण मी तिच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. मी थकतो पण पुन्हा उभा राहतो. हीच खरी आध्यात्मिक शक्ती आहे. आणि आता त्या लोकांसाठी खास संदेश ज्यांना वाटते की त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. कधी कधी आपण प्रार्थनेचे उत्तर एका विशिष्ट स्वरूपात अपेक्षित करतो, पण उत्तर दुसऱ्या स्वरूपात येऊ शकते. तुम्ही नोकरी मागता आणि एखादी नवी ओळख तुमच्या आयुष्यात येते. तुम्ही संकटातून सुटका मागता आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला परत मागता आणि त्याऐवजी स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी मिळते. आपण म्हणतो माझी प्रार्थना पूर्ण झाली नाही, पण कदाचित प्रार्थनेचे उत्तर आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या रूपात आलेले असते. म्हणून आता स्वामींकडे हट्टाने मागण्याऐवजी विश्वासाने बोला. स्वामी, मला माझ्या मनासारखे सगळे मिळाले नाही तरी चालेल, पण जे मिळेल ते स्वीकारण्याची ताकद द्या. माझ्या मार्गावर काटे असतील तर त्यावर चालण्याचे धैर्य द्या. लोक साथ सोडतील तर स्वतःवर विश्वास ठेवण्याची शक्ती द्या. माझे मन भरकटले तर योग्य दिशेने परत आणा आणि माझ्या यशात अहंकार येऊ देऊ नका. अशी प्रार्थना करा. मंडळी, श्रावणात शिवाला बेलपत्र अर्पण करताना 3 पाने एकत्र असतात. त्याकडे एक सुंदर प्रतीक म्हणून पाहूया. विचार, शब्द आणि कृती. मनात एक विचार, तोंडातून दुसरे आणि कृतीत तिसरे असे नको. मन शुद्ध असेल, शब्द प्रेमाचे असतील आणि कृती प्रामाणिक असेल तर जीवनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. तुम्ही स्वामींचे नाव घेत असाल तर तुमच्या वागण्यातही त्या नावाचा सुगंध दिसला पाहिजे. आजपासून घरातील एखाद्या व्यक्तीला विनाकारण दुखावू नका. कामाच्या ठिकाणी शक्य तितके प्रामाणिक राहा. कोणी मदत मागितली तर तुमच्या क्षमतेनुसार मदत करा. कोणी तुमच्यावर रागावले तर लगेच प्रत्युत्तर देण्याऐवजी शांत राहा. स्वतःची चूक असेल तर माफी मागा. दुसऱ्याची चूक असेल तर शक्य असेल तिथे क्षमा करा. आणि रात्री झोपताना मनात म्हणा, स्वामी, आज माझ्याकडून जे चांगले झाले ते तुमच्या कृपेने झाले, जे चुकीचे झाले त्यातून मला शिकवा. जर तुम्ही हा संपूर्ण संदेश आतापर्यंत ऐकला असेल तर आज एक छोटासा संकल्प करा. मोठा संकल्प नको, फक्त एखादा राग सोडायचा असेल तर राग सोडा. नामस्मरण सुरू करायचे असेल तर सुरू करा. एखाद्याशी संवाद साधायचा असेल तर साधा. एखादे काम पुढे ढकलत असाल तर त्याची सुरुवात करा. स्वतःला कमी लेखत असाल तर ते थांबवा. तुमच्या आयुष्यातील एक छोटी गोष्ट बदलली तर त्यातून मोठा बदल सुरू होऊ शकतो. आणि आता शेवटी मनात हात जोडून स्वामींना एवढेच सांगा, स्वामी, माझ्या आयुष्यात काय होणार आहे हे मला माहीत नाही, पण जे काही येईल त्याला सामोरे जाण्याची शक्ती माझ्यात ठेवा. माझे मन वाईट विचारांनी भरू देऊ नका. माझ्या घरातील माणसांचे रक्षण करा. माझ्या हातून चांगली कर्मे घडू द्या. मी कितीही अडचणीत असलो तरी आशा सोडू देऊ नका. माझ्या डोळ्यांत अश्रू आले तरी माझ्या मनातील श्रद्धा कोरडी पडू देऊ नका. मंडळी, लक्षात ठेवा, तुमचा प्रवास अजून बाकी आहे. ही परिस्थिती अंतिम नाही. हा दिवस अंतिम नाही. ही अडचण अंतिम नाही. तुमची कथा अजून लिहिली जात आहे. कदाचित पुढचे पान आजच्या पानापेक्षा अधिक सुंदर असेल. म्हणून आजच्या दुःखामुळे उद्याच्या आनंदावर विश्वास ठेवणे सोडू नका. स्वामींचे नाव घ्या, मन स्थिर ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि एक पाऊल रोज पुढे टाका. बाकीचा मार्ग योग्य वेळी उघडेल. मंडळी, आता आपण अशा एका सत्याकडे पाहूया जे आपल्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलू शकते. माणसाला बाहेरची परिस्थिती नेहमी त्रास देत नाही, अनेकदा त्याच्या मनात चालणारा सततचा संघर्ष त्याला अधिक थकवतो. बाहेरचे जग शांत असते पण मनात हजारो प्रश्न सुरू असतात. उद्या काय होईल? लोक काय म्हणतील? माझ्याबरोबरच असे का होते? मला कधी सुख मिळेल? माझे नशीब कधी बदलेल? हे विचार मनाला सतत खेचत राहतात. पण श्रावणाचा हा पवित्र काळ आपल्याला एक वेगळीच शिकवण देतो. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आजच मिळणे आवश्यक नाही. काही प्रश्नांची उत्तरे वेळ देतो, काही अनुभव देतात आणि काही उत्तरांपर्यंत पोहोचवण्याचे काम स्वामींची कृपा करते. म्हणून मनाला प्रत्येक क्षणी उत्तर हवेच असा हट्ट करू नका. तुम्ही एखाद्या नदीकाठी उभे राहिलात आणि नदीला विचारले, तू कुठे जाणार आहेस? तर नदी कदाचित तुम्हाला सांगणार नाही. ती फक्त वाहत राहते. तिच्या वाटेत दगड आले तर ती त्यांना चुकवते, अडथळा मोठा असेल तर मार्ग बदलते, पण वाहने थांबवत नाही. आपल्या जीवनानेही असेच असावे. अडथळा आला म्हणून थांबायचे नाही. परिस्थिती बदलली तर मार्ग बदलायचा, पण ध्येयातील प्रामाणिकपणा सोडायचा नाही. काही वेळा आपण एका मार्गाला इतके चिकटून राहतो की दुसरा मार्ग समोर असूनही दिसत नाही. म्हणून स्वामींना एवढेच सांगा, माझ्या मनातील हट्ट कमी करा आणि योग्य मार्ग ओळखण्याची बुद्धी द्या. मंडळी, तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार बिघडत असेल तर फक्त नशिबाला दोष देऊ नका. स्वतःकडेही एकदा प्रामाणिकपणे पहा. कदाचित आपण त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असू.
चुकीच्या लोकांवर पुन्हा विश्वास ठेवत असू, खर्चाचा विचार न करता पैसा वापरत असू, रागाच्या भरात नाती दुखावत असू, काम पुढे ढकलत असू, स्वतःच्या आरोग्यदायी सवयींकडे दुर्लक्ष करत असू, देवाकडे प्रार्थना करण्यासोबत आपल्या कृतीत बदल करणेही आवश्यक आहे. स्वामींची कृपा म्हणजे आपल्याला स्वतःच्या चुका दिसू लागणे ही सुद्धा मोठी कृपा आहे. आज श्रावणाच्या निमित्ताने स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर स्वतःला समजून घेण्यासाठी काही क्षण द्या. तुमच्या मनाला विचारा, मला खरोखर कशाची भीती वाटते? पैसा गमावण्याची, लोक गमावण्याची, अपयशाची, एकटेपणाची, की स्वतःला अपुरे समजण्याची? जेव्हा भीतीचे नाव समजते तेव्हा तिच्याशी सामना करण्याची सुरुवात होते. अस्पष्ट भीती मनाला मोठी वाटते, पण तिचे नाव घेतले की ती हाताळता येते. म्हणून मनातली भीती लपवू नका, स्वामींच्या चरणी तिचे नाव घ्या. कधी कधी आपण देवाला म्हणतो, माझ्या घरात सुख द्या. पण घरात सुख येण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नसतो. घरात एकमेकांना ऐकणारे कान हवेत, समजून घेणारी मने हवीत, क्षमा करणारी वृत्ती हवी आणि कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणारे हात हवेत. म्हणून या श्रावणात घरातील वातावरण बदलण्याचा एक छोटासा प्रयत्न करा. सकाळी घरात उठल्यावर एखादा गोड शब्द बोला. एखाद्याची चूक झाली तर लगेच ओरडू नका. कोणी थकलेले दिसले तर त्याला मदत करा. घरात शांतता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपला वाटा उचलला तर देवघरातील दिव्याबरोबर घरातील मनांचे दिवेही उजळतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कधी कधी आपण स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या प्रयत्नात जगतो. मी चांगला आहे हे लोकांनी मान्य केले पाहिजे, माझे काम सगळ्यांनी कौतुक केले पाहिजे, माझ्याबद्दल कुणी वाईट बोलता कामा नये. पण असे जीवन जगणे खूप थकवणारे आहे. तुम्ही प्रत्येकाच्या मनात काय चालले आहे ते नियंत्रित करू शकत नाही. म्हणून स्वतःची किंमत लोकांच्या टाळ्यांवर ठेवू नका. तुमचे कर्म तुम्हाला माहिती आहे. तुमचा हेतू तुम्हाला माहिती आहे. स्वामींना तुमचे मन माहिती आहे. मग प्रत्येक व्यक्तीला तुमची बाजू समजावून सांगत बसण्याची गरज काय? ज्यांना तुमच्यावर प्रेम आहे ते तुमच्या चुका पाहूनही तुमच्यासोबत राहतील. ज्यांना फक्त तुमचा फायदा हवा आहे ते तुमच्या एका चुकीवरून दूर जातील. म्हणून नाती ओळखायला शिका. प्रत्येक हसरा चेहरा आपला नसतो आणि प्रत्येक शांत माणूस परका नसतो. काही लोक मोठमोठे शब्द बोलतात पण कठीण वेळी दिसत नाहीत. काही लोक कमी बोलतात पण संकटात सर्वात आधी उभे राहतात. म्हणून शब्दांपेक्षा कृती पहा आणि स्वतःच्या बाबतीतही हेच करा. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही रोज काय करता याला महत्त्व द्या. मंडळी, स्वामींच्या भक्तीचा एक सुंदर परिणाम असा असावा की संकट आले तरी आपली भाषा बदलावी. हे का झाले याऐवजी आता काय करायचे हा प्रश्न मनात यावा. माझ्याबरोबरच का याऐवजी यातून मी काय शिकू शकतो असे वाटावे. सगळे माझ्या विरुद्ध आहेत याऐवजी मी कोणाच्या मदतीने पुढे जाऊ शकतो असा विचार व्हावा. ही विचारसरणी बदलली की परिस्थिती बदलण्याआधीच जीवन बदलायला सुरुवात होते. जर तुम्ही सध्या एखाद्या कठीण निर्णयासमोर उभे असाल तर फक्त भीतीवर निर्णय घेऊ नका. भीती तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते, पण कधी कधी ती तुम्हाला वाढण्यापासूनही थांबवते. विवेकाने विचार करा, माहिती घ्या, योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मग पाऊल उचला. स्वामींचे नाव घेणे म्हणजे विचार करणे बंद करणे नाही, उलट स्वामींच्या नावाने मन शांत करून योग्य विचार करण्याची शक्ती मिळवणे होय. आता एक वेगळी गोष्ट सांगतो. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी उशिरा मिळाल्या आहेत त्यांना कमी समजू नका. उशिरा मिळालेले सुख अनेकदा अधिक जपून ठेवता येते. उशिरा मिळालेले यश तुम्हाला नम्र ठेवते. उशिरा भेटलेली योग्य व्यक्ती तुम्हाला चुकीच्या नात्यांची किंमत समजावते. उशिरा आलेली संधी तुम्हाला तिचे महत्त्व जाणवून देते. म्हणून मला उशीर झाला या विचाराऐवजी माझी वेळ येत आहे असा विचार करा. तुमची वेळ दुसऱ्याच्या वेळापत्रकावर चालत नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे काहीच विशेष नाही तर आजूबाजूला पहा. तुमच्याकडे अनुभव आहे, संघर्ष आहे, चुका आहेत, शिकवण आहे आणि पुन्हा सुरुवात करण्याची क्षमता आहे. हे सगळे मिळून तुमची खरी ताकद बनतात. ज्याने कधीच संकट पाहिले नाही त्याला धैर्याची किंमत कदाचित कळणार नाही, पण तुम्ही संकटातून आला आहात म्हणून तुमच्यात अशी शक्ती आहे जी तुम्हाला अजून स्वतःलाही कदाचित माहिती नाही. म्हणून आज स्वामींच्या चरणी फक्त माझे जीवन सोपे करा असे म्हणू नका. माझे जीवन अर्थपूर्ण करा असे म्हणा. माझ्या हातून एखाद्याचे भले होऊ दे. माझ्या शब्दांनी एखाद्याचे दुःख कमी होऊ दे. माझ्या मेहनतीने माझ्या कुटुंबाला आधार मिळू दे. माझ्या अनुभवातून दुसऱ्याला शिकता येऊ दे. आणि माझ्या आयुष्याचा प्रवास फक्त माझ्यासाठी न राहता इतरांसाठीही प्रेरणादायी होऊ दे. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर अजून थोडा वेळ माझ्यासोबत रहा.
कारण पुढे आपण श्रावणाच्या या पवित्र महिन्यात मनाचा उपवास म्हणजे काय याबद्दल बोलणार आहोत. अन्नाचा उपवास आपण अनेकदा करतो, पण रागाचा, नकारात्मक विचारांचा, निंदा करण्याचा, सतत तक्रार करण्याचा उपवास केला तर त्याचा परिणाम मनावर किती सुंदर होऊ शकतो याचा विचार आपण पुढे करूया. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका. शांतपणे ऐकत रहा आणि मनात फक्त एकच नाव ठेवा, श्री स्वामी समर्थ. मंडळी, श्रावणामध्ये आपण शरीरासाठी उपवास करतो, काही पदार्थ टाळतो, साधेपणाने राहतो, देवाचे नामस्मरण करतो. पण आज जरा वेगळा विचार करूया. जर आपण शरीराचा उपवास करू शकतो तर मनाचाही उपवास करू शकतो का? नक्कीच करू शकतो. आणि कदाचित या श्रावणात आपल्या आयुष्यात घडणारा सर्वात सुंदर बदल हाच असू शकतो.